समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। गुलाल खोबऱ्यांची उधळण करत देवाच्या जयघोषात नागठाणे तालुका पलूस येथील ग्रामदैवत श्री नागेश्वर भैरवनाथ व नाईकबा यात्रा आज मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। यात्रेसाठी नागठाणे परिसरातील हजारो भाविकांनी येथे दरवर्षीप्रमाणे गर्दी केली होती। गुढीपाडव्यापासून श्री नागेश्वर भैरवनाथ व नाईकबा यात्रेस सुरुवात झाली। या दिवशी श्री नागेश्वर मंदिरात नवीन वर्षाचे पंचांग वाचन करण्यात आले। 3 दिवस चालणारी ही यात्रा बुधवार 2 एप्रिल रोजी पालयात्रा मानाचे बकरे, गुरुवार 3 एप्रिल रोजी दंडस्नान गोडा नैवेद्य, नंतर रात्री मृग नक्षत्रावर भैरवनाथ देव व देवी जोगेश्वरी यांचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात भैरवनाथ मंदिरात पार पडला। नंतर गावच्या शिवेवर असणाऱ्या वीरभद्राची मानाची सासनकाठी भैरवनाथाच्या भेटीसाठी आली। यावेळी सासनकाठीचा मानकरीसह वीरभद्र देवाच्या भेटीला नेले आणि पुन्हा तिथून भैरवनाथ मंदिरात परत आणले गेले। नंतर भैरवनाथाची पालखी नागेश्वर मंदिराकडे दर्शनासाठी गेली। नागेश्वराची भेट घेऊन परत पालखी भैरवनाथ मंदिरात आली। आज पहाटे गणगवळण वगनाट्य सादरीकरणानंतर घोट्याचा नैवेद्य दाखवून सकाळी भैरवनाथाच्या लग्नाची वरात व मानाच्या सासनकाठ्या गुलाल खोबरे उधळत पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवांच्या नावांचा जयघोष करत नागेश्वर मंदिराकडे मार्गस्थावर दर्शनासाठी दुतर्फा महिलांनी गर्दी केली। स्टेट बँकेसमोर श्री नाईकबा व श्री भैरवनाथ यांच्या पालखीची भेट घेत दोन्ही पालख्या एकत्र होऊन दुपारी नागेश्वर मंदिरात पोहोचले। यानंतर नागेश्वर मंदिरात आरतीने यात्रेची सांगता झाली। यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून भिलवडी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।